श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, बघा चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ दिवाळीच्या दिवशी आहे। चला तर लक्ष्मी म्हणजे नेमकं काय? तर लक्ष्मी ही सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य याची अधिष्ठात्री देवी आहे। लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे। ती सौभाग्याची देवी मानली जाते। लक्ष्मी कोणत्याही रूपात आपल्या घरात प्रवेश करू शकते। लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते तर तिथे स्वच्छता आणि शोभा आहे। ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते। ज्या घरात दिवे लावले जातात त्या घरात तिचे मनभाव पूजन केले जाते। अशा घरात राहायला तिला आवडते। लक्ष्मी म्हणजे सोने, पैसा, धन धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी मानले जाते आणि यापैकीच आपल्याला कशाची कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी दिवस रात्र झटत असतो। तर ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनभावे पूजा करावी। काही नियम पाळले जातात लक्ष्मी कायम टिकून राहण्यासाठी। तर घरातील स्त्रीचा हा सन्मान मान करूनच लक्ष्मी टिकवली जाते। लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी अतिशय आनंदी वातावरण मंगलमय। या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपण ऐपतीनुसार इच्छेनुसार मनभावे लक्ष्मीची पूजा करतात। प्रत्येक दिवशी लक्ष्मीचे स्वागत केले जाते। अंगणात रांगोळी, दारात पणत्या, आकाश कंदील, लाईट्स, तोरण हे सर्व करून लक्ष्मीचे स्वागत केले जाते। सर्वजण करतात, पण त्याबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवशी तर आपण जाणून घेणार आहोत। बघा आता सकाळची वेळ आहे। आपण सकाळी पंचामृताने सगळ्या देवांना आंघोळ घालून घेणार आहोत व संध्याकाळी लक्ष्मीपूजनाला सुरुवात करणार आहोत। आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे। कारण धूळ, कचरा, जाडी जळमटं, तुटक्या फुटक्या वस्तू यांना अलक्ष्मी समजले जाते आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तिथे लक्ष्मी नांदत नाही। त्यामुळे संपूर्ण घर स्वच्छ पाण्याने गोमूत्र, हळद टाकून पुसून घ्यायचं। लक्ष्मीपूजन मांडण्याच्या वेळेस सर्वत्र गोमूत्र शिंपडायचे, त्यामुळे आपल्या घर पवित्र आणि शुद्ध होते आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो। कारण लक्ष्मी मातेला स्वच्छता खूप प्रिय आहे। लक्ष्मीला स्वच्छता अतिशय आहे। लक्ष्मी ही चंचल आहे। या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशा जागा शोधू लागते। जिथे चरित्रवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठा, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मीच्या राहण्यास आवडते। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचे आहे। पण जी कोणी स्त्री लक्ष्मीपूजन करणार आहोत त्यांनी नवीन कपडे परिधान करावे। वस्त्र घालणे शक्य झाल्यास त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावे। मात्र या दिवशी आपल्या काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नसतात। आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो, कारण असे काही रंग आहेत की ते चांगले रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करत असतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते। त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग घालणे पूर्णपणे टाळायचे आहे। तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता। बघा आता आपण संध्याकाळची वेळ झालेली आहे। लक्ष्मीपूजनाला सुरुवात केलेली आहे। सगळ्यात अगोदर बाहेर तुळसा मातेची पूजा करून घ्यायची व उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर आपण काही यंत्र काढलेले आहे तिथे पण पूजा करून घ्यायची व नंतर लक्ष्मीपूजनाला सुरुवात करायची। बघा आता आपली छान लक्ष्मीपूजनाला सुरुवात झालेली आहे।
बघा ताईनो, आपले लक्ष्मीपूजन झालेले आहेत. संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजन झाल्यानंतर किती खूप प्रसन्नता वाटत आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण आरती वगैरे करून घ्यायचे, नैवेद्य वगैरे ठेवून घ्यायचे व सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आम्ही थोडं बाहेर फटाके वगैरे फोडले व बघा किती छान प्रसन्नता वाटत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जे काही नवीन ताई असतील त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पुढचे जे पण नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोचतील. बघा आपलं साधं सिंपल लक्ष्मीपूजन झालेले आहेत. लक्ष्मीपूजनविषयी काही कशी वाटली ते माहिती सांगायला विसरू नका.